श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. भाऊसाहेब, काय घडले नक्की ते? प्रथम दिवशी मला माहिती मिळाली की शादीखान्याच्या इथं कत्तलखाना सुरू झालेला आहे आणि जनावरं कापले जातात. तर त्या संदर्भामध्ये पंचनामा करण्यासाठी ग्रामसेवक, BDO साहेब आणि मला निरोप मिळाल्यामुळे मी पण इथं आलेलो आहे. आणि ज्यावेळेस आम्ही बघितलं त्यावेळेस हे म्हशीचं पिल्लू आहे. तिच्या अंगावर कुठल्याही खुणा नाही आहे. ते एक तर बाजार असल्यामुळं वारलं असेल किंवा उन्हानं वारलं असेल किंवा विषबाधेनं वारलं असेल, कोणतरी इथं शेतकऱ्यांना आणून टाकलेलं आहे. ते नेमकं कोणी कापलेलं नाही किंवा मारलेलं नाही? नाही, अजिबात नाही. त्याच्या अंगावर असं कुठल्याही प्रकारचे खुणा वगैरे नाही आहे. जानकुशेठ, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि सगळं प्रशासन आज इथं शादीखान्याच्या परिसरात आहे. नक्की काय प्रकार घडलाय? काय आलं, एक म्हशीचं पाडू मेलेल्या अवस्थेत या ठिकाणी सापडले. जवळपास या ठिकाणी आपल्या का हरिजन वस्ती आहे, यांचं वस्तीतलं आहे किंवा काल आपल्याकडे बेल्ल्याचा बाजार होता. बाजारसाठी विक्रीला आलं काय कळलं नाही, पण जर बाजारला आणलं असतं ते मेलं असतं तर त्यांनी आणून या ठिकाणी टाकलेले. त्या ठिकाणी त्या पाडाला कुठल्याही पद्धतीचे जखम किंवा कुठल्याही पद्धतीचे कापले नाही. हा झाला प्रचार, इथं आणून टाकलं. परंतु प्रशासन, जिल्हा प्रशासनापासून तालुका प्रशासन आता इथं ह्या टायमाला इथं आहे, काय पोलीस प्रशासन आहे. काय आलं अण्णा, कोणीतरी असं विचित्र लोकांची बुद्धीनं या ठिकाणी आहे ना, चुकीच्या पद्धतीनं गावात मेसेज पसरवतात का या ठिकाणी जनावरांची कत्तल केली जाते, त्या ठिकाणी ते कापलं गेलं असं विनाकारण. ते काही प्रत्यक्षात कोणी पाहिलेलं नाही. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर मेलेल्या अवस्थेत होतं, ते कापलेल्या अवस्थेत नाही. तर माझी विनंती की जे प्रसार करणाऱ्या माणसांनी सुद्धा काळजी काट्याने नक्की बारकाईने पाहावा आणि नंतर त्याचा ठिकाणी प्रसार करावा. या ठिकाणी अशा चुकीच्या बातम्या गेल्यानंतर गावात विनाकारण वाद निर्माण होतात. अशा पद्धतीनं ज्यांनी पाहिलं असेल, फोन केले असतील, अशा लोकांनी त्या ठिकाणी खातरजमा केल्याशिवाय त्या ठिकाणी फोन करू नये. आता एवढे वेळ झाले, या ठिकाणी BDO साहेब स्वतः आले, PI आत्ता जाधव साहेब या ठिकाणी आहे, तलाठी साहेब आहे, ग्रामविकास अधिकारी आपले या ठिकाणी उपस्थित, वैद्यकीय अधिकारी आपली विल्हेवाट लावलेली. मी आता PM होऊन त्याची विल्हेवाट लावलेली आहे. पण ते साधारणतः कशाने गेलं काय सांगितलं? ते सांगते PM मध्ये निघाल ना कशामुळे मेले ते. कापलं वगैरे नाही कोणी? नाही, कापले उपलेलं नाही. त्याचे काही रितसर सगळे फोटो काढलेले. सर नमस्कार, तुम्ही रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्ही आता या शादीखान्यात आहात. काय हा प्रकार आहे? मला एक तक्रार आली होती की बेले ग्रामपंचायतमध्ये एक शादीखाना आहे आणि शादीखान्याच्या साईडमध्ये एक बछडा मृत अवस्थेत आहे. तर अशी कंप्लेंट कोणीतरी म्हणजे कट करून केलं होतं. तर त्यामुळं एक असं पॉसिबल होतं की धार्मिक वाद तयार होतील. त्यामुळं आम्ही ते बछडं बघायला आलो आणि त्यात PM केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ती डेथ नॅचरल आहे. तर डेथ नॅचरल आहे, त्याला कोणीही मारण्याचा काही मारून कापून फेकण्याचा कोणीही काही प्रयत्न केलेला नाही आहे. तर त्यामुळं हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल तर मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो आणि इथे कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही. सर, जे मेलेलं जनावर कोणतं आहे? बफेलो वंशीय आहे. बफेलो जमात, गोवंशीय नाही. गोवंशीय नाही. म्हैस वंशीय. रेड कोट. जवळपास 9 महिन्याचं आहे ते. आणि पोस्टमार्टमनुसार न्यूमोनिया झालेला असू शकतो. तर एखाद्या शेतकऱ्यांनी, जवळच्या शेतकऱ्यांनी टाकलेलं असेल. सर, आपण PM केले, PM मध्ये काय आढळले? प्रथम दर्शनी तर निमोनियाचे लक्षणं, सायन्स जे आहे ते दिसतात. निमोनियाने मेले म्हणजे त्याला नॅचरल